आपल्याला हाच विचार करायचा प्रत्येकाला. माझं सांगणं आहे बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत त्यांना माझं हे सांगणं आहे की आधी स्वतः धर्माचरण करायला सुरुवात करा. आणि मुलं जन्मल्यानंतर ज्या प्रकारे आपण त्यांना शिक्षण देण्याचं नियोजन करतो, म्हणजे नर्सरीमध्ये पाठवायचं असेल तर कुठल्या शाळेत पाठवलं पाहिजे, कुठल्या बालवाडीत पाठवलं पाहिजे, प्राथमिक शाळेत पाठवायचं असेल तरी कुठल्या शाळेमध्ये त्या मुलाला टाकलं पाहिजे, त्याला कसं शिक्षण दिलं पाहिजे याचं नियोजन करतो. पालक करतात ना नियोजन. आणि तुमच्या गोंदियात शहर आहे तर गोंदियामध्ये उत्तम बालवाडी कुठली आहे, नर्सरीमध्ये मुलाला कुठे टाकावं याचा आईवडील विचार करतात आधीपासूनच. 2 वर्षाचा मुलगा झाला, मुलगी झाली तरी विचार करता की नाही. आणि तिथं प्रवेश नाही मिळाला तर अनेक प्रयत्न करता तुम्ही. कोणाला तरी भेटा, एखाद्या प्रभावशाली माणसाला भेटा, त्याच्या मार्फतीने सांगा, बरोबर आहे. तर हे करता हे योग्य आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण घेतलं पाहिजे, त्या अनुसरूनच हे आहे. परंतु त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला शिक्षित व्हायला सांगितलं, परंतु ते शेवटी बाबासाहेबांनी हे सांगितलं की बुद्ध धर्माचा प्रसार करा, बुद्ध धर्म आचरणात आणा. ते बाबासाहेबांनी सांगितलं म्हणजे काय, ते फक्त सांगायचं म्हणून सांगितलं असं नाही. काही विशिष्ट उद्देशाने सांगितलं की बुद्ध धर्माचा प्रसार करा. पण बुद्ध धर्माचा प्रसार करण्याआधी स्वतः बुद्ध धर्मानुसार आचरण करण्याचं शिका, आचरण करायला लागा, असं त्यांनी शिकवलं. कारण त्यामागे हेतू होता की कारण कसं आहे, तुम्हाला बुद्ध धर्म समजला तर तुम्हाला समजेल की बाबासाहेबांनी बुद्ध धर्माला एवढं महत्व का दिलं. एक महत्वाची गोष्ट जी आहे ती बाबासाहेबांच्या चरित्रामधून पण आपल्याला दिसते की स्वप्रयत्नाने स्वतःला विकसित करून कोणी माणूस खूप मोठं यश संपादन करू शकतो. हे बाबासाहेबांच्या चरित्राचं व्यक्तिमत्वाचं काय आहे की कसा आहे तो किंवा त्यापासून मिळणारा बोध आहे. म्हणजे स्वयं प्रयत्नाने त्यांनी सर्व कमावलं. तर बुद्ध पण हे शिकवतात. बुद्धाला स्वीकारण्याचा बाबासाहेबांचा उद्देश जे अनेक उद्देश आहेत त्यामध्ये हा आहे की बुद्ध प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा उत्कर्ष देण्याची संधी देतात. बुद्धांनी प्रत्येक व्यक्तीला की तू स्वतः चांगला होऊ शकतो, मोठा होऊ शकतो याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. फक्त एवढं सांगितलं आहे की मी जो मार्ग सांगतो त्या मार्गानुसार तुम्ही चला, त्या मार्गानुसार तुम्ही आचरण करा, वागा, तर हमखास तुम्ही स्वतःची प्रगती करू शकता. आणि त्यांनी हे सांगितलं की दुसरा कोणी तुमची प्रगती करू शकणार नाही. तुमची प्रगती करायची असेल तर तुम्ही स्वतःच करणार. आणि त्यासाठीचा जो मार्ग आहे तो मार्ग मी तुम्हाला शिकवतोय असं बुद्धांनी सांगितलं. बाबासाहेबांनी तोच बुद्धाचा मार्ग लोकांना दिला. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की हा मार्ग मी तुम्हाला दिलेला आहे, त्याचं आचरण करा आणि ते आचरण करून तुम्ही तुमची प्रगती साधून घ्या. तर बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण अनुयायांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही जाऊन विचार करा. कसला विचार करा की हा विचार करा की बाबासाहेबांनी जी सूचना केली होती की तुम्ही बुद्ध धर्माचं आचरण करा, हे आम्ही करतो आहोत का. नोव्हेंबर 1956 मध्ये बाबासाहेब म्हणाले होते की बाबासाहेब माझे जे अनुयायी आहेत हे मला प्रामाणिकपणे साथ देत आहेत. आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की माझे जे अनुयायी आहेत ते मला आतापर्यंत प्रामाणिकपणे साथ देत आहेत, ते पुढे बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी सर्वस्व त्याग करतील, अशी अपेक्षा बाबासाहेबांनी केली होती. तर तुम्ही विचार केला पाहिजे की
तुम्ही प्रचार पदासाठी बुद्ध धर्माच्या बाबासाहेबांनी अपेक्षा केल्याप्रमाणे तुम्ही आपला त्याग करण्याची तुम्ही तयारी केली आहे का, किंवा काही त्यासाठी कार्य करतात का? तर याचा समाजामध्ये आपण विचार केला तर समाजामध्ये असं दिसेल की अजूनही लोकांना धर्माचं महत्वच कळलेलं नाही. त्यामुळे त्यांनी आपला सर्वस्व त्यागण्याची धर्माच्या प्रचारासाठी सर्वस्व त्यागण्याची त्यांची तयारी नाही, त्या तिथपर्यंत ते पोहोचलेले नाही. तुम्ही आपल्या घराच्या जवळपास तुमचे जे कुटुंब राहत असतील बुद्धाला मानणारे, बाबासाहेबांचे